सांगितलं पाहिजे. त्या आरोपींना कोणी मदत केली याची सुद्धा सीडीआर काढून त्यांचे कॉल रेकॉर्ड काढून त्यांना सुद्धा सहआरोपी करून 320 मध्ये घेतलं पाहिजे, ब मध्ये आणि 302 मध्ये पण घेतलं. मुळे आमचा माणसाला यांनी मारून टाकले, त्यांना सुट्टी नाही. आणि समाज पाठीशी आणखी थोड्याच दिवसात पूर्ण राज्य ढवळून निघणार, पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू होणार. आणि त्या दिवशीच आम्ही आवाहन पण केलंय, आजही पुन्हा करतो की आणि मराठा समाजाला विशेष करून सांगणं, आपण आपल्या जिल्ह्यात बैठका घ्या, कोणी पूर्ण राज्यात जिल्ह्यात हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. सगळीकडे मोर्चे सुरू करा. आता परभणीच्या तारीख डिक्लेअर झाल्या, बऱ्याच जागेवरच्या तारखे डिक्लेअर व्हायला लागल्या आणि सगळे लढतायत ना. आता बीडमधला विषय घेतला, नगर पण लढतंय, मला वाटतं ते प्रकाश दादा पण सुरेश अण्णा धसही लढतायत, खासदारही लढतायत, सगळेच लढतायत ना. सगळे पक्ष कोणी बघायला तयार नाही. जात बघायचंही काम नाही, काहीच नाही, लढतायत आणि सगळ्यांनी लढावं. असं या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं. आरोपीला तात्काळ अटक करावी यासाठी सरपंच संघटनेची मागणी आहे. 3 दिवस रास्त मागणी आहे. तुम्हाला अटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ काय, तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलंय का? हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून, की आमच्याकडे आमके मंत्री आहेत, आमच्या नाही. तुमचा भाऊ असतात, तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं. या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये अजिबात. जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे. नसता जनता रस्त्यावर येणारे, राज्य बंद पडणार आणि आम्ही पाडणार सुद्धा. तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय, आरोपीच्या बाजूने बोलताय, हे सगळं चुकीचं आहे. आरोपीला साथ देणारे मंत्री तुमचं चहा पाणी करते, बिस्किट खाते, एवढी येडी नाहीये जनता. दादा, याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहे वाल्मिक कराड, हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे. सीआयडीला शरण येण्याची शक्यता आहे. ज्यात मी ऐकलं नाही, माहित नाही मला काय ती. पण एक गोष्ट मला माहिती, सरकारने कोणाचाही मुलाहिजा केला नाही पाहिजे. जो आरोपी की ज्यांनी क्रूर हत्या घडून आणली त्यालाही सोडलं नाही पाहिजे. त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडलं नाही पाहिजे. कमल वाटण याला अटक केलं, त्याला अटक केलं, आता झाला गेला विषय. आणखीन ते 2-3 फरार आहेत मुख्य आरोपी, त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे. यांना ह्या 10-20 जणाला साथ देणारा कोण? मग तो साधा माणूस असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, तो सुद्धा शोधायचा. यांना इतक्या जणाला पाठबळ देणारा कोण? त्यांचे फोन झालेले आहेत, त्यांना मध्ये टाकलं पाहिजे, त्याला सुद्धा घेतलं पाहिजे. कारण आतापर्यंत कोणता विषय घेतलेलाच नाहीये. तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही, त्याचं नाव नाही. तुम्ही कोण म्हणणार? त्याचं नाव नाही म्हणणारे तुम्ही कोण? मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत. नसता सरकारला सोपं जाणार नाहीये. आम्ही पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू करणार आहेत आणि झाले सुरू त्या. दादा, बीड जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते बीडकरांकडून करण्यात येत आहे. आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे. त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर बसलेला असू दे, आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत. सुट्टी नाही. कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही. मला एवढंच माहिती आहे, त्यात मंत्री असो, आमदार असो, खासदार असो,
या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले, ज्यांनी ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी, सरकारकडे एरझऱ्या घालल्या, ती एरझऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे. त्यांना अजिबात सुट्टी नाही. तो महाजन कशाला मागं ठेवलाय? त्याला कसं का बडतर्फ केलं नाही? याच्यात आणखीन 4-2 पोलीस आहेत, तेही का नाही घेतले? ते आरोपी कुठे गेले? ते मुख्य आरोपी 2-4 जण आणखी. म्हणजे तुम्ही दिखाऊपणाचं नाटक नका करू. तुम्हाला सुट्टी नाहीये, सुट्टी नाही. समाज आता खवाळलाय. एवढी क्रूरपणे हत्या करून तुम्ही जर त्याची चेष्टा करणार असलात, मयत संतोष भैया, स्वर्गीय संतोष भैया देशमुखांचे तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असलात, तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब, जड जाणार आहे. आम्ही रस्त्यावरती येणार आहेत, आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत, आम्ही सोडणार नाहीत. नुसते आरोपी धरून चालणार नाही, त्यांना मदत केलेले सुद्धा जेलमध्ये पाहिजेत. आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे, आशापणे, आणि ते पूर्ण करतील. ते आता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे. ते पूर्ण अंडर ट्रायलच चालली पाहिजे. ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे. आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे. तो कितीही मोठा असो, तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे. नसता राज्य बंद पडणार आहे.